साथ संगत जी, प्रेमाने बोला, धन निरंकार जी. आजचा दिवस पण सगळ्यांसाठी खूप चांगला जाणार आहे, उद्याचा पण चांगला जाणार आहे. आणि सगळे गुरुचरणावरती जोडलेले आहेत. सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद भरून ओसंडून राहावा अशी सद्गुरुचरणी प्रार्थना करते. तुळशीच्या बिया. रामचरित मानसमध्ये तुळशीदासांनी सांगितलेलं आहे की तुळशीच्या बिया कुठेही पडल्या, वाकड्या पडू द्या, तिकड्या पडू द्या, अगदी दगडाच्या खापरीत पडू द्या, कुठेही कशाही पडल्या तरी त्या उगवतात आणि त्याच्यातून तुळशीचंच रोप येतं. तसंच आपल्याला जे गुरुकडून ज्ञान मिळालेलं आहे ते आपण कसंही वापरू द्या, चालता बोलता खाता पिता इकडं तिकडं, तरी त्याच्यातून आपल्याला आनंदच प्राप्त होणार आहे. आणि ज्यांच्या जीवनामध्ये ज्ञान नाही त्यांचं जीवन, आता आपण बघतो एखादा शेतकरी शेतामध्ये ज्यावेळेला नांगरणी, कुळपणी, पेरणी, काढणी हे बरीच कामं तो करत असतो, पण त्याच्यातलं जर तण नाही काढलं तर ते पीक येत नाही. बऱ्याच वेळा तुम्ही हा दाखला ऐकला असेल. मग आता जंगलात पण खूप पाऊस पडतो, पण जंगलात पीक येतं का? आणि जंगलात शेती करून आपलं पोट भरणार आहे का? कारण ते तण काढणं आपल्याला तिथलं शक्य नाही. म्हणून शेतीचे तुकडे तुकडे करून आपल्यासाठी ठेवलेत की त्याच्यातून आपण ते तण काढू शकतो आणि त्यामधून आपल्याला धान्य मिळू शकतं. हेच ज्ञानसुद्धा अशाच पद्धतीनं आहे. गुरुविन अनुभव कैसा कळे. आपण म्हणतो की आपल्याला गुरु ज्ञान देतो, पण ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, गुरु ज्ञान देत नाही, तर गुरु हा अनुभव देतो आणि अनुभवातून आपल्याला ते ज्ञान गुरुचं प्राप्त होत असतं. आता गुरुचं जीवन म्हणजे संतांचं जीवन. गुरु हा संत असतो, सद्गुरू हा सुद्धा संत स्वरूप असतो. तर संतांचं जीवन कसं आहे, चंद्र माझे आधांचन असं माऊली सांगतात की जसा चंद्रावरती डाग नाही तसा हे सद्गुरू जेवढे आत्तापर्यंत होऊन गेले, मोठमोठाले संत होऊन गेले, त्यांचं जीवन किती सुंदर आहे बघा. चंद्र माझे आलांछन. आणि तेच आपल्यासाठी असे खंबीरपणे आपल्या जीवनात येतात किंवा आपण त्यांच्याकडे जातो आणि गुरु म्हणून आपण त्यांना मानतो. आणि मानल्यानंतर त्यांचा जो लावणिया हात कुरवाळीला माथा, ज्यावेळेला आपला माथा कुरवाळलेला आहे गुरुनं, त्यावेळेला आपल्याला कशाची कमी भासत नाही. हा अनुभव 750 वर्षापूर्वी माऊली सांगते, हा नवीन नाही. आणि दुसरी एक ओवी ज्ञानेश्वरीतली अगदी खूप छान अशी आहे की गुरुबद्दलच जर सांगायचं झालं तर गुरुचेनी नावे माती डोंगरी जयापाशी. जरा ओवी फिरकी आहे पण खूप सुंदर असा अर्थ या ओवीमध्ये आहे. गुरुचेनी नावे माती. काही ठिकाणी आपल्याला असं म्हटलं जातं की द्रोणाचार्यांचा एक पुतळा जंगलामध्ये तयार केला होता एकलव्याने आणि त्याचं पूजन करून किंवा ती श्रद्धा ठेवून हाच माझा गुरुनी नाकारलं होतं शिष्यत्व द्यायला म्हणून, तर हा माझा गुरु आहे. पण माऊली म्हणतात पुतळा बितळा खूप लांबची गोष्ट आहे. तर गुरुचेनी नावे माती. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये एकलव्याला किती मोठं स्थान दिलेलं आहे. माऊलींचं गुरु आणि शिष्याचं बॉन्डिंग एवढंच माऊलींची ज्ञानेश्वरी आहे असं म्हटलं तरी अजिबात अवघड ठरणार नाही. गुरुचेनी नावे माती. माऊली म्हणतात तो पुतळा माहीत नाही कुठला आहे तो, पण गुरुच्या नावानं माती एकलव्यानं ठेवली होती आणि त्याच्यावरती त्याची एवढी निष्ठा होती की तो इतका धनुर्धारी एक नंबर झाला, जगात सुद्धा झाला असता तो. पण गुरुनी दुसऱ्या शिष्याच्या प्रेमापोटी किंवा पुढं ज्या घडामोडी घडणार होत्या त्यासाठी अंगठा मागितला, ज्यामुळं तो धनुष्य चालवणार नाही. कोण? एकलव्य. आणि गुरुनी मागितल्याबरोबर असा पटकन अंगठा काढला आणि गुरुच्या पायाजवळ ठेवला. गुरु दक्षिणा. पण माऊली काय म्हणतायत की अर्जुन जरी धनुर्धारी म्हणून जगामध्ये जगप्रसिद्ध झाला
तरी त्याच्या तोडीमध्ये एकलव्यसुद्धा घडला का जातो की एकलव्यसुद्धा अर्जुना एवढाच हुशार होता. अशी एक गणना आणि ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा एकलव्याला किती मोठं स्थान दिलेलं आहे. गुरुचेनी नावे माती, म्हणजे माऊलींचं किती ज्ञान, गुरु शिष्याबद्दलचं प्रेम किती अफाट आहे हे ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. आणि ह्याच ज्ञानेश्वरीचं ज्ञान आपला गुरु आज जो गादीवर बसलेला आहे सुधीशाजी महाराज, या सुद्धा गुरु आपल्याला कितीतरी वेळा त्यांच्या तोंडातून आपल्याला ज्ञानेश्वर पिताजी त्यांच्या तोंडात कितीतरी वेळा आपल्याला ऐकायला भेटतं. त्यांनीसुद्धा किती सखोल अभ्यास, आपल्या गुरुंनीसुद्धा खूप ज्ञानेश्वरीमधलं ज्ञान, आणि हे एकच ज्ञान आहे हे कितीतरी ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. आणि मग त्या एकलव्याची जी निष्ठा होती गुरुवरती, त्याच्यातून तो एवढा मोठा निर्माण झाला की जिथं अर्जुनाचं नाव घेतलं जातं, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, तिथं एकलव्याचं सुद्धा नाव घेतलं जातं. मग यातून सांगायचं काय आहे की गुरुच्यावरती जर निष्ठा असेल तर गुरुच्या नावानं नुसती मातीचा ढीग जरी पुजला आणि त्याच्यावरती प्रेम करून जरी गुरुच्या नावानं त्याचं पूजन केलं, भजन केलं, सेवा सत्संग सिमरन केलं, तरीसुद्धा त्या मातीमधून एवढी मोठी शक्ती प्रकट होते जी एकलव्याला मिळाली. एवढी मोठी शक्ती त्या मातीमध्ये दडलेली आहे. म्हणून गुरु हा सर्वश्रेष्ठ आहे. आणि गुरुशिवाय जे माणसाचं एक लाईफ आहे किंवा जे माणसाचं एक विचारधरणी आहे, विचारसरणी आहे, ते चक्र पूर्ण होत नाही. म्हणून आपण गुरुच्या चरणावरती आहोत, पदावरती आहोत गुरुच्या. आपल्याला आयुष्यात कशाची कमी भासणार नाही. कमी म्हणजे काय हो, पैसा पाणी सोनं नाणं हे सगळं मला म्हातारपणासाठी ठेवायचं आहे जपून, म्हणून आपण जपून ठेवतो. पण म्हातारपणी माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये ते सुद्धा सांगितलेलं आहे की एक एक अवयव इतका विचित्र दिसतो की ज्या वेळेला एखादा पुरुष म्हातारा झालेला आहे, वयस्कर झालेला आहे, आजोबापेक्षा खूप त्याची परिस्थिती वाईट आहे, शेवटच्या 80-90 वर्षाचं वय आहे, आणि ज्यावेळेला ज्याचा नातू आईला सहज आई गोष्ट सांगत असते, म्हणजे त्या म्हाताऱ्याची सून, की बाबा असा होता एक बाबुलबुवा, तसा होता, तर नातू विचारतो की आई बाबुलबुवा म्हणजे काय गं? त्यावेळेला ती म्हणते त्या कोपऱ्यामध्ये जो बसलाय ना तसाच तो बाबुलबुवा असतो. हे इतकं वाईट जीवन नको आहे आपल्याला. आपल्याला आनंदी स्वच्छंदी जीवन जगायचं आहे. आणि आपल्याला ज्यावेळेला शेवटच्या क्षणाला आपल्याबरोबर कुणीही येणार नाही, पण गुरु मात्र एक सूक्ष्म रूपानं शेवटपर्यंत आपल्याजवळ ठामपणे राहणार आहे. म्हणून आपुला तो एक ह्या शब्दावरती खूप भर आहे. याचं कारण जीवनामध्ये गुरु एकदाच करायचा असतो. तुकाराम महाराजांनी कितीतरी अभंग लिहिलेत यावरती. एकच गुरु पाहिजे, दुसरं तुम्हाला काही मागता येणार नाही. आणि तसं तुम्ही मागितलं तर पहिली शक्ती तुमची नष्ट होते आणि दुसरी शक्ती तुम्हाला प्राप्त होत नाही. म्हणून आयुष्यात एकच गुरु करावा आणि एकाच गुरुवरती निष्ठा ठेवावी. आणि जेवढं श्रवण करता येईल आपल्याला गुरुला तेवढं श्रवण करावं. गुरुचे विचार ज्ञान हे असं प्रिझर्व करून ठेवायचं नाही. प्रिझर्व केलं की आपण म्हणतो हे माझ्यासाठी उपयोगी आहे, माझ्यासाठी उपयोगी आहे. पण कालांतरानं फ्रीजमधल्या भाज्या, त्याला आपण प्रिझर्व हा शब्द वापरतो, त्यासुद्धा सडतात, हो, नाचतात, अगदी कोंदट वास येतो. आणि त्या जर खाल्ल्या त्या परत आपल्यासुद्धा लायकीच्या राहत नाहीत खाण्याच्या. म्हणजे हे अन्न प्रिझर्व करण्याची क्षमता त्या फ्रीजमध्ये सुद्धा नाही. तसा आपला हा फ्रीज आहे. जे ज्ञान आपल्याला जिकडून कुठून पण भेटेल ते असं व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणं, हे सुद्धा मी गुरुचरणावर असल्यामुळं मी गुरुचा वाहक आहे आणि तुम्हीसुद्धा गुरुचे वाहक आहात. आणि माझं हे हृदय या हृदयीशी तुमच्या हृदयी घातले आणि मी
धन्य झाले. आता मला ह्याच्यामध्येच खूप धन्यता वाटते. माझा परिवार, आता एवढी लोक माझ्या चॅनलला नवीन नवीन जोडली, लगेच यायला लागली. याचा अर्थ असा होत नाही की चला चला चला, ही पूर्वजन्माची पुण्याई आहे आणि माझी निष्ठा माझ्या गुरुवरती आहे आणि तुमचीसुद्धा निष्ठा त्याच गुरुवरती आहे, म्हणून हे कनेक्शन लगेच जोडलं जातं. नाहीतर इतर लोक किती व्हिडिओ टाकतात, किती काय करतात, पण त्यांच्याकडं व्ह्यूज येत नाहीत किंवा लोक बघत सुद्धा नाहीत. आपला हेतू काही नाही. आपला प्रांजळ हेतू फक्त तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे आणि या हृदयीशी त्या हृदयाला घेऊन घालायचे. आणि असं वाटतं की थोडंसं वेळ, दाशीला पण वेळ नसतो, दाशी थोडीशी कामात असते, पण कामातनं सुद्धा दाशी वेळ काढून अगदी काही आता मागं पुढं दाशी बघणार नाही आणि त्यासाठी तेवढ्या वेळेपुरतं तरी रोजची एक आज्ञाच आलेली आहे दाशीला. रोजच्या रोज आता त्या माध्यमातून, या मीडियाच्या माध्यमातून आपल्या जे सगळे दासी आहेत, यशाशी जोडलेले आहेत, त्यांच्यापर्यंत आपले विचार, आपली विचार गंगा पोचली पाहिजे. आणि त्यांच्यासुद्धा कमेंट्समधून आपल्याला जो आनंद भेटतो, तो आनंदसुद्धा आपल्याला एक पोच पावती आहे की आपले विचार त्यांच्या हृदयात, या हृदयीशी त्या हृदयी घातले, पोहोचले. दाशीचा व्हिडिओ बोलता बोलता कुठं जातो समजत नाही. विषय दुसराच होता. अजून एक कथा खूप सुंदर सांगायची होती दाशीला, पण ती कथा दाशीची बाजूला झाली. विषय एकलव्याचा मध्ये आला. असू द्या, एक एक गोष्टी कळत राहतात. आणि मला काय म्हणायचं आहे की तुम्ही जर माझ्या चॅनलशी जोडले गेलेले आहात आणि माझी भाषा एकदम साधी, सिंपल, अगदी मराठमोळी आहे, त्यामुळं जास्त आपण संस्कृत भाषा किंवा अशी कुठली नाही. तुम्ही जर रेग्युलर माझे व्हिडिओ बघत राहिला ना, तर तुम्हीसुद्धा सत्संगामध्ये एक उत्कृष्ट छानपैकी असेच विचार सांगू शकता. दाशीला पण एवढं पूर्वी काही जमत नव्हतं, पण दाशी असं वाचन करून ऐकून दाशी जरा थोडीशी तयार होत गेली. तुम्हीसुद्धा माझं मी हे जे तुम्हाला सांगत असते ह्या गोष्टी खूप सोप्या आहेत आणि तुमच्या लक्षात राहणार आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा याचा पुरेपूर फायदा घ्या, आनंद घ्या आणि हेच विचार तुम्ही जिथं जिथं तुमचा सत्संग असेल, सुरुवातीला साईड विचार, नंतर स्टेजवरती घ्या आणि हे ज्ञान आपलं प्रिझर्व न करता असं पुढं ढकलत जाऊ द्या. आणि आता खरं खूपच लांब गेला व्हिडिओ. दाशीला एक प्यारीसी कमेंट करायला मात्र विसरू नका. कोणती कमेंट सांगा पर? प्यार से कहना धन निरंकार जी, फक्त धन निरंकार जी थोडी कमेंट करा. आणि दाशीवरती काही चुकत असेल, काही इकडं तिकडं थोडंसं एखादा शब्द जात असेल तर मोठ्या अंतकरणानं दाशीला माफ करा. तुमच्या चरणावरती कोटी 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 धन निरंकार जी. धन्यवाद. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.